हॅलो गाईज, वेलकम टू बॅक. म्हणजे आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला माहीत असेल की आपली निक्की मॅडम आपली जॉब करत नाही, म्हणजे घरचं जे काम आहे ते तर असर करत नाही, कोणाची गोष्ट ऐकत नाही. त्यांना एक एक कंटेस्टंट येऊन समजून सांगून लागले की निक्की असं करून का फायदा नाही, तू घराचं काम कर. परंतु ती ना वर्षा मॅडमचं ऐकत आहे, आपली न्यू घराची कॅप्टन, नाही कोणाचं. तितक्यात आपली आर्या मॅडम काय म्हणली, जर तिनं उठली नाही तर मी तिच्या जवळ जाऊन पाण्याची थंड पाणी बॉटल डायरेक्ट फेकणार, ती बराबर उठते. तर याच्यावर रिॲक्शन देते की आपली निक्की मॅडम, जर तू असं केली तर तू तर बिग बॉसमध्ये राहील आणि मी तर राहील. म्हणजे आज खूपच भांडणं होणार तुझ्या आणि माझ्यात. म्हणजे आता न्यू लफडा सुरू झाला आहे आपल्या निक्की वर्सेस आर्याचा. आर्याला काय चूल उठली हे तर माहीत नाही मला, कारण तुम्हाला माहीत असेल बिग बॉसची आपली न्यू कॅप्टन वर्षा मॅडम, आणि वर्षा मॅडम जी म्हटले ती सगळ्या कंटेस्टंटला करावं लागेल. परंतु निक्की असं बिहेव कराली की आता मी कोणाचंच ऐकणार नाही. ते आता कॅप्टन राहू दे की बाकीचा कोणताही धारकारी कंटेस्टंट राहू दे, कोणी मला काही म्हटलं तर मी कोणाचं ऐकणार, कोणाच्या बाप्पालासुद्धा ऐकणार नाही, कोणाच्या बाप्पाला सुद्धा नाही. म्हणजे डायरेक्टच आर्याला सांगून टाकली की तुझ्या बाप्पालासुद्धा मी भिणार नाही जर तू माझ्या अंगावर थंड पाणी टाकलीस, असं बोलून डायरेक्ट म्हणजे झोपू लागली आणि कोणतं काम करू लागले नाही. तुम्हाला काय वाटतं की आता आर्या आणि आपल्या निक्की मॅडमचा दफडा कुठपर्यंत जाणार? मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.